देवाचं भजन केल्यानं कुठं देव भेटतो का? देवाचं नामचिंतन केल्यानं कुठं देव भेटतो का? बऱ्याचशा लोकांचा अजूनही आक्षेप आहे. बरीचशी लोक म्हणतात महाराज या जगामध्ये देवच नाही, कशाला देवाचं भजन करायचं आणि कशाला नामचिंतन करायचं, मग देव आहे तर तुम्हाला कधी भेटला? असे प्रश्न विचारणारे माणसंही असा एक प्रवर्ग या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला आहे. त्या लोकांना मला सांगायचंय, हे कलियुग आहे माझ्या दादानो. इथं देव अवतार घेऊन तुमच्या संकटात धावून जरी नाही आला तरी तुमच्या संकटाच्या वेळेला एखाद्या माणसाच्या स्वरूपामध्ये देव नक्की येतो आणि तुमचे संकट दूर करतो. तो त्यावेळेला माणूस हा माणूस नसतो, तो देव तुमच्यासाठी देव असतो. तुम्ही म्हणाल महाराज असं घडलेली एखादी घटना आहे का? नक्की आहे. सांगतो थोडं लक्षपूर्वक ऐका. देवाचं नामचिंतन केल्यानं काय होतं? देव मिळतो का? देव या जगात आहे का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या एका उदाहरणामध्ये देतो. थोडं लक्षपूर्वक ऐका. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई नावाचं एक शहर आहे आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस होता. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ज्या ज्या माणसाला हृदयरोग होत होता ती माणसं मुंबईला नीतू मांडकेकडे जायचे आणि बरे होऊन घरे माघारी यायचे. आता महाराष्ट्रातून नाही तर देशातून लोक मुंबईला यायला लागली. अहो देशातून नाही तर विदेशातली लोक सुद्धा मुंबईमध्ये गर्दी करायला लागली. का? ज्यांना हृदयरोग होता त्या हृदयरोगाच्या आजावर अचूक उत्तर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके साहेब होते. विदेशातून लोक मुंबईला येतात. ही बातमी दिल्ली सरकारच्या कानावर गेली. मुंबईमध्ये कोणीतरी नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनं मुंबईची मान, या भारत देशाची मान उंचावली. म्हणून त्या नीतू मांडके डॉक्टरांचा आपल्याला सत्कार करावा लागेल. म्हणून दिल्ली सरकारने एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये लिहिलं, मांडके साहेब आपलं कार्य फार महान आहे, आपल्या कार्याची पावती म्हणून दिल्ली सरकारनं आपला सत्कार करायचं आयोजन केलेलं आहे. बरोबर उद्या सकाळी 10:30 वाजता यावं आणि सत्काराचं मानकरी व्हावं. मांडके साहेबांना पत्र वाचलं. पत्र वाचल्यावर डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशाने माझ्या कार्याची दखल घेतली, माझा सत्कार ठेवलाय, मला उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. आनंद अश्रू डोळ्यातून गालावर आले आणि बघता बघता नीतू मांडके साहेब दिल्लीच्या दिशेने निघायला लागले. पण नीतू मांडके साहेबांच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होतं, फक्त एक दुर्गुण होता. मांडके साहेब कर्मावर विश्वास करत होते, देव त्यांना मान्य नव्हता. मांडके साहेब म्हणायचे या जगात देव नाही, जसं तुम्ही कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, पण देव नावाचं वस्तू आपल्याला पाहायला मिळणार नाही. मांडके साहेब दिल्लीच्या दिशेने निघाले. उद्या सकाळी 10:30 वाजता उद्या सकाळी 10:30 वाजता सत्कार आहे दिल्लीला, म्हणून आज रात्री 9 वाजता विमानामध्ये बसले. विमान मुंबईवरून उडालं, विमान दिल्लीच्या दिशेने निघालं. परंतु जसं मांडके साहेबाला देव मान्य नव्हता तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. ते विमान कुठंतरी बिघडलं आणि त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते विमान एका आपत्कालीन ठिकाणी लँडिंग करण्यात आलं, उतरवण्यात आलं. तिथं जिथं उतरवलं तिथं पाहिलं घडीमध्ये रात्रीचे 2 वाजलेले आहेत. इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे हे पाहण्यासाठी चौकशी केंद्राकडे साहेब गेले. साहेबांना चौकशी केंद्राकडे विचारलं, इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे? तपासाअंती कळालं की इथून पुढे दिल्लीला जायला 10 तासानं विमान आहे. साहेब म्हणले मला तर उद्या सकाळी पोहोचायचं आहे, कसल्याही परिस्थितीत पोहोचायचं आहे. एवढ्या दिवस झाला मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशानं माझा सत्कार घेतलाय, माझ्या देशानं माझी दखल घेतली, मला निघावं लागेल. बुद्धिवान माणूस होता. एक भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने होऊ लागला. परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, तो सत्कार देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला, धोधो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये सुद्धा वाऱ्याच्या गतीने दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेत होती. परंतु पुढे एक अरुंद पूल आला. नेमका त्या पुलावरून रस्ता चुकला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला आणि लक्षात आलं की आपला रस्ता चुकलाय. ड्रायव्हरचा हात दाबला. ड्रायव्हरला सांगितलं, दादा आता दिल्ली कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही, दिल्ली कुठं दिसत नाही, अर्थात आपला रस्ता चुकलेला आहे. आता पहाटेच्या 4:30 वाजलेत, कुठं तरी थांबण्याची व्यवस्था बघ, 1-2 तास थांबू आणि निघून जाऊ. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली. झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक लावला. मांडके साहेब गाडीतून खाली उतरले आणि मांडके साहेब झोपडीच्या समोर जाऊन उभा राहिले. या झोपडीमध्ये 1-2 तास राहण्याची व्यवस्था होते का हे पाहण्यासाठी झोपडीच्या सांदीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवा बाई होती, एक पाळणा बांधलेला होता.
त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती विधवा बाई त्या पाळण्याला पहाटे पहाटे झोका देत देत भजन करत होती, नामचिंतन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव असं तिचं भजन चाललेलं होतं. पण मांडके साहेबाला नेमकं ते मान्य नव्हतं, पण नाविलाज होता म्हणून झोपडीचा दरवाजा वाजवला. झोपडीचा दरवाजा वाजवल्या बरोबर त्या विधवाबाईनं दरवाजा उघडला. विचारलं कोण आपण? साहेबानं स्वतःचं नाव नाही सांगितलं, साहेबानं स्वतःचा परिचय नाही दिला. साहेब म्हणले ताई आम्ही रस्ता चुकलेलो आहोत, तुझ्या इथं तास 2 तास थांबण्याची व्यवस्था होईल का? त्या ताईनं सांगितलं साहेब आमचा धर्मच आहे अतिथी देवो भव. या घरामध्ये साहेबांना घेतलं, बसायला घोंगडी टाकली. साहेब घोंगडीवर बसले, त्या ठिकाणी पाण्याचा तांब्या भरून दिला. साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि त्या ताईनं सांगितलं साहेब 2 मिनिटं थांबा तुम्हाला चहा टाकते. आणि ती ताई चहा टाकायला गेली. जसा तिनं चहा टाकला तिला वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा देवाचं नामचिंतन करू. अरे नामचिंतनाची वेडी होती ना. पुन्हा देवाच्या समोर गेली, पुन्हा पाळण्याची दोरी ओढायला लागली, पुन्हा भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. भजन 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, 20 मिनिटं झालं भजन सुरू होतं. अचानक लक्षात आलं कोणीतरी पाहुणा बाहेर आलाय, चुलीवर चहा टाकलाय. पटकन उठली, धावत धावत चुलीकडे गेली. पाहिलं तोपर्यंत संपूर्ण चहा जळून गेला होता. पुन्हा साहेबांच्या समोर आली, साहेब 2 मिनिटं थांबा दुसरा चहा टाकते. आता मात्र साहेब म्हणले ताई मी तुझ्या घरचा चहा त्याच वेळेस पेल ज्या वेळेस तू माझ्या 2 प्रश्नाची उत्तर देशील. ती म्हणली साहेब तुमचं नाव मला माहित नाही, तुमचं गाव मला माहित नाही, तुमचं नाव तरी सांगा. प्रश्न विचारा पण नाव तर सांगा. साहेबांना सांगितलं मी माझा परिचय तुला नंतर देतो, अगोदर माझ्या 2 प्रश्नाची उत्तर दे. न राहून साहेबांना पहिला प्रश्न विचारला, कागद ताई गेली अर्धा तास झाला मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतेय, त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? ताई म्हणली साहेब त्या पाळण्यामध्ये माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे हो. साहेब म्हणले ए ताई अगं येडी आहे का तू? या जगामध्ये देवच नाही, कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते? त्यावेळेस ताई काय म्हणली माहितीये? हो साहेब तुमचा आणि माझा परिचय नाही. तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं मला माहित नाही. तुमचं गाव कोणतं, तुम्ही काम काय करता, तुम्ही राहता कुठं, तुमचं कार्य काय, तुमच्याबद्दल मला काहीच माहित नाही. तरी सुद्धा तुम्ही दुसरा प्रश्न फार सुंदर विचारला. तुम्ही म्हणलात कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते? तर ऐका ना साहेब बघा ना पुढे एक पलंग आहे, पलंग. त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय. असं म्हणतात बुवा मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब मला माहितीये या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. आता मात्र मांडके साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि मांडके साहेब काय म्हणले माहितीये? ए ताई अगं ज्याच्याकडे गाड्या आहेत, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माड्या आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं नामचिंतन आहे ना, त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. ही नामचिंतनाची ताकद आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात हा महामंत्र आपण घेतला तर तुमच्या जवळ कसल्याही प्रकारचा ताप राहणार नाही. अभंगाचं 2रं चरण तयापाशी
आत्मचिंतन केलं पाहिजे.